हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी मित्रांनो झोपलं नाही ना? झोपलं काय? झोपलं जागाव ना? बाहेर पाऊस पण नाही. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. बरं पहिला टाइम किती सांगा अगोदर म्हणजे उरत नसा. भरपूर झाली. आय लव्ह यू डावलानो तुम्हा सगळ्यांना. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी शाहीर आणि सुंदर कार्यक्रम केला. एकदा जोरदार बुवासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. सुंदर शाहीर म्हणजे विषय काय माहितीये, कमरेच्या वरचा आणि कमरेच्या खालचा न बोलता सुद्धा कार्यक्रम चांगले मात्र होतात मित्रांनो, होतात. आणि म्हणून मित्रांनो कारण काय माहितीये विषय काय आहे. बुवा मागच्या बारीत म्हटले की म्हणतात बुवाने आज तशी काय बारी तापवली नाही. बुवा हे कारण आहे. मी जास्त तुम्हाला का झोपवत नाही. जेव्हा मी खालच्या थराला जाऊन बुवा बोलतो, अहो नवरा बायकोचा एवढा भांडण होत नाही हो. फक्त एकामेका फक्त फटका टाकायचंच बाकी असतात दोघांचं. एवढी बारी तापते. म्हणून त्या दिवशी ठरवलंय जर वाईट बोलून सुद्धा जर कार्यक्रम चांगले होत असतील तर वाईट बोला कशाला, बरोबर आहे ना. पण आता विषय काय आहे, मी काय बोला म्हटलं म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मनाला म्हटलं अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. मी माझ्या मनाला म्हणतो काय म्हणाल ते मला परवा म्हणाले की तुम्ही सुरांची खांडोळी केली. म्हणून मी त्यांना म्हटलं बुवा मी जर सुरांची खांडोळी केली ना तुम्हाला तर काय तालाचा मोर्चा तुम्हाला सुराचा पण पता नाही. मी अजून पण तुम्हाला ते सांगतोय. पण तुम्ही काय बोलले हो, तुम्ही म्हटलात परवा बुवा की तुम्हाला सुराचा आणि तालाची तुम्ही आज खांडोळी केली. म्हणून मी म्हटलं ज्याला तालाचा आणि सुराचा पता कळत नाही तो माणूस मला सुराचा सांगतो. तर मी म्हणून बुवाला म्हटलं की बुवा एखादा राग मला गाऊन दाखवा तुम्ही शिवरंजनी सोडून. तर बुवा म्हणतात लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल. अरे तुमच्या जीवाचा हाल झाले सगळे बुवा. आदरणीय तुषारजी पंधेरी माऊर बसले, सुशांतजी गराडे बुवा बसले. शाहीर यांना विचारा नक्की राग कशाला म्हणतात. माणसाला येत ना आता माझी सटकली मला राग येत. त्यातला राग नाही बुवा, त्यातला राग नाहीच बुवा. लांबरे बुवा पॉइंट टू बी नोटेड. लिहून घ्या चोपडीवर तुमच्या. घ्या कालेशाहीचा पेन. त्याला पेन घेऊन द्या मोठा पेन द्या. कलम पेन द्या म्हणे. इथं काय दाखवत. आणि म्हणून शाहीर ते राग नाही. तुम्ही हसा करता. आणि तुम्हाला काय वाटतं बुवा मी काय सांगते तुम्हाला आज ऐका. डोंबाऱ्याचा खेळ डोंबारी स्वतःच्या पोटाची खलगी भरण्यासाठी करतो, बरोबर आहे ना. रशीवर चढतो. काही लोक त्याला हसतात. पण तुम्हाला काय वाटतं सगळीच लोक काय तुम्हाला चांगल्यासाठी हसतायत, तुमची मजा उडवतात खिल्ली तुमची. परवा म्हटलं होतं मला पवईत आली राली तुझी पाली आली पाली. पण विषय काय बघा साडेसातीचा फेरा झाला सगळा. म्हणतात राजेश कदम बुवा आग लागली माझ्या अण्णावाला पैसे. बुवा अहो निकम आहे ना निकम तुम्ही टाकता होतो पाणी मी निकम. म्हणून बुवा आता विषय कसा बघा बक्षीस आलेला आहे. माझी बहीण समीक्षा परिश्रमीच्या माध्यमातून 1001 रुपयाचा बहारदार पारितोषिक. त्याप्रमाणे या ठिकाणी उत्तम वाद्य आणि उत्तम साज आमचे सन्माननीय पंधेरीची माऊली यांची आमची कन्या आमची ताई तन्वी तुषार पंधेरे ताईच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहारदार पारितोषिक. आणि स्नेहा गडवी यांच्या देखील माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी फरमाईश पण आलेली आहे कोकणाच्या गाण्याची आणि स्नेहा देवी यांची फरमाईश आलेली आहे कितीदा नाव्याने. आता विषय कसा बघा शाहीर काय म्हणतात हे पोरांनो खरं सांगा पंधरे माऊली. आता ज्या रागात गाणं आहे त्या रागाचा आलाप राजेश भाऊ मात्र निश्चित देतो. मला येडा बाकडा असेल पण आलाप मात्र देतो. मला खरं सांगा पोरांनो आज तुम्ही इतक्या वर्ष माझ्या बाऱ्या बघता गेले 5-6 वर्ष बाऱ्या माझ्या तुम्ही बघता युट्यूबच्या माध्यमातून. मला खरं सांगा माझा राग हा फक्त एकच आहे काय रे. माझा राग एकच आहे. आता रागाचा विषय शाहीरांचा शिवरंजनी वाजवा प्रयत्न करतोय. शाहीर म्हणाले की जो मी गातोय राग तो गाऊन दाखवा. शाहीर नाकाला शिपणाला प्रयत्न करतोय. म्हणून
प्रयत्न केलाय शाहीर. जर असेल तर निश्चित आल्यावर मान्य करा, नाहीतर नुसता है ना लाल लाल शाहीर. हा राग शिवरंजनी असू द्या, भैरवी असू द्या, कलावती असू द्या, यमन असू द्या, पहाडी असू द्या, चारुकेशी असू द्या, हे शाहीर रागाचे प्रकार तुम्ही करता ना. शाहीर तो रंगाचा बेरंग आहे सगळा, म्हणून वाद्यास गावलं नॉनसेन्स. आणि म्हणून मी तुझा प्रयत्न केलाय. नाहीतर मी काय मगाशी म्हटलं, आपण काय राहुल देशपांडे नाहीच. आपण कुठं, तुम्ही मग कशा वाढ वाढणारी जोपासलेली ही कोकणची लोककला. आणि म्हणून सांगतो शाहीर, आज फादर डे आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही मग काय म्हटलं की बुवा म्हणतात गणपती बाप्पाला म्हणतात पावसासोबत वार. शाहीर काय म्हणते, माणसाच्या अंगाची घाई झाली. बघा माणसाला एकदा, शाहीर तुमच्या पण अंगावर कुठेतरी घामाला थोडा उठला असेल. अंगाची लाई ही शांत होण्यासाठी पावसासोबत वारा येऊ दे शाहीर. हा विषय आहे माझा. तुम्ही आज पण माझी चूक काढली असं का, मला काय तुमचा राग नाही बुवा, आज तुमचा राग प्रेमातच बोलतोय बुवा म्हणून. आणि ऐका दुसरा विषय काय म्हणतात, बुवा म्हणतात की आज मी काय मगाशी म्हटलं, बुवाचा डायलॉग आहे, मोठमोठं गाडी केलं गंमत मध्ये, लांबोरे भड्या भेंडी लांबोरे खडा हिम्मत मध्ये. म्हणून मी म्हटलं की मोठमोठे गाड केले गंमत मध्ये, पण राजेश बाबा तुमच्या समोर आहे उभा तुमच्यापेक्षा जास्त हिम्मत मध्ये. तर बुवा म्हणतात, काय म्हणतात, बैलाचा बाजार आहे. बैलाचा बाजार नाही, काला बोकाड आणलाय. बोकड आणलाय. बघा दाढीवाला बोकड कसा आहे. मिरगाच्या राखण्या झाले, 2 महिन्यात गटारी आहे. बोकड घेऊन जा. नंतर आपण काय तो यवराचा बघू, बोकड घेऊन जा, 2 महिने घ्याला, चांगला खानापिना घाला, म्हणजे गटारीला का गावाला कापला तरी खपायचा नाही. आणि म्हणून विषय देतोय शाहीर पहिला. ऐका म्हणून, हा अरे लाडाची बायको घेऊन माझ्या जोडीला, लई दिवसानं गेलो या सासरवाडीला. विषय का नाही तुला मी आणलाया, नाही तुला मी आणलाया, नुसता खाऊन तंगड्या फाकाया. नाही तुला मी आणलाया, नुसता खाऊन तंगड्या फाकाया. घे हातात काठी जा तू मेंढर राखाया, घे हातात काठी जा तू मेंढर राखाया, हातात काठी जा तू मेंढर राखाया, घे हातात काठी जा तू मेंढर राखाया. आहे हा मोठा अंडदान गडी, फुकटच्या सांगतोय 17 नडी, फुकटच्या सांगतोय 17 नडी, फुकटच्या सांगतोय 17 नडी. उगाच बघा हा करतोय आडी, ताकवीन म्हणतो तुला मी माडी, ताकवीन म्हणतो तुला मी माडी, ताकवीन म्हणतो तुला मी माडी. जैन म्हणतो गोडधोड तुला मी चाखाया, जैन म्हणतो गोडधोड तुला मी चाखाया. हे हातात काठी जातू मेंढर राखाया, हे हातात काठी जातू मेंढर राखाया, हे हातात काठी जातू मेंढर राखाया, हे हातात काठी जातू मेंढर राखाया. नाही तुला मी आणलाया, नुसता खाऊन तगड्या फाकाया. हे हातात काठी जातू मेंढर राखाया, हे हातात काठी जातू मेंढर राखाया, हे हातात काठी जातू मेंढर राखाया, हे हातात काठी जातू मेंढर राखाया. शाहीर शास्त्राचा विषय आहे, तुम्ही जाणकार आहात. उगा शाहीर मनावरती घेऊ नका शाहीर. कारण मी खरं सांगतो तुम्हाला, शाहीर रंगदेवतेची शपथ घेऊन सांगतो, कोणाच्या तुम्हाला मागच्या वर्षी म्हटलं शाहीर काही होऊ द्या, कार्यक्रम काय होतच नाही. तुम्ही मगाशी म्हटलात, पण शाहीर एक गोष्ट अभिमानाने सांगतोय,
फरमाईश आली माझ्या कोकणाच्या गाण्याची. एका कोकणाच्या गाण्यावरती शाहीर हा शक्ती तुरा आता फक्त रायगड आणि रत्नागिरी पुरता मर्यादित नाही राहिला शाहीर. या वर्षी 2 कार्यक्रम सिंधुदुर्गात जाऊन पण शाहीर करून आलोय आणि तिथल्या लोकांना सुद्धा त्यांनी सांगितलंय बुवा पुढच्या वर्षी वाडीच्या पूजेला दशावतार नाही ठेवणार पण तुमची डबल मात्री वाडी मात्र निश्चित ठेवू म्हणून फरमाईश आली माझ्या कोकणाच्या गाण्याची. राजाच्या भूमिकेत काय वाजवला खंदवून टाकला शाबो. आणि म्हणून विषय आहे आमच्या सर्वांनी पंढरीची माऊली आमची ताई तन्वी तुषार पंढरी यांची फरमाईश दिली आहे. कोकणाच्या गाण्याची विषय आहे रत्नागिरी जिल्ह्याचा म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. रत्नागिरी माझी नवरत्नांची कलगी तुरा रमण कलाही महान शिमका हा भारी त्यात नाचे शंकासूर मायाळू माती जीवाला नावी हुर हुर खेळता पुरी मंडल गग चुकून मोगल संगमेश्वर रत्नागिरीला राजा पुरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एक नंबर. हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. आणि म्हणून दुसरा विषय धन्यवाद मित्रांनो. दुसरा विषय आहे शाहिराने दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. कारण मित्रांनो विषय काय आहे आज शाहीर मला तेवढं काय बोललेलंच नाही म्हणून त्याला मी आज काय जास्त झोपवत नाही. अजून बुवा आपल्या बाऱ्या पुढे बाऱ्याच आहे बघूया. जर बुवा जोड चांगला लागलाय म्हणून तुम्हाला सांगतोय पण तुमच्या मध्ये मध्ये चाला येतो अंगात. तुम्ही कधी कधी एवढं बेभान होता की तुम्हाला बोलायचं काय आणि सोडायचं काय तोच बुवा तुम्हाला कळत नाही. पण तुम्हाला पण माहितीये बुवा मी तुम्हाला मागे पण म्हणतोय राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा म्हणून नाही शांत आहे बुवा. आणि म्हणून शाहिराने विषय का रात्री शाहिराने एक अभिमानास्पद गोष्ट आहे 13 वर्षाचा विषय शाहिराने रात्री त्याचं उत्तर दिलेलं आहे. अगदी अचूक उत्तर दिलंय. पण शाहीर विषय काय आहे मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं जे माझ्या उत्तराचं नाव आहे तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे शाहीर. पण आज मात्र आज सुद्धा तुम्ही केलेला प्रयत्न हा शाहीर असफल चुकीचा झालेला आहे. शाहीर माझ्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. आणि म्हणून शाहिरांचं कवळ अरे महाड नाशिक मुखे पुण्यात भीमराव काढला बुवा म्हणतात आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही. मला ह्यांचा एक विषय कळत नाही गवळण कोणाची डावला न गवळण कोणाची राधेची आणि कृष्णाची. यांना राधेवरती जल्ला बोलायला ह्यांच्यावर कसली बसाडी येते. शाहीर गवळण राधेची आणि कानाची. तुम्ही राधेला उद्देशून काहीतरी बोला ना. तुम्ही काय म्हणता आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही. पुढं म्हणतात किती उडवल्या शकण्या का तुम्ही लिहिला का बाबाने लिहिले शास्त्रात शकण्या उगाच आपला झुगावता लड्डू मुट्ट्या असा नाही शाहीर ऐसा नाही चलेंगा शाहीर. शाहीर म्हणतात अगं किती उडवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. बरं हो भाऊ आता मरू दे वाद्यास गावलं काय हाय तो हाय म्हणून म्हणतोय सांगते मंदा मी तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचा नाही. हाव करीन आणि त्याव करून श्यामचा भलपटून काढीन भाऊ आकडून दांड केलं म्हणून म्हणतोय सांगते मंदा तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचं नाही. अरे आणलीस तुझी तू यशोदा माय आणलीस तुझी तू यशोदा माय तरी मी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. नाही 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 तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. अरे सांगते मंदा तुला मुकुंदा उगाच भांडायचं नाही. सांगते मंदा तुला मुकुंदा माझ्याशी भांडायचं नाही. आणलीस तरी तू यशोदा माय तुझ्या पाया पडणार नाही. आणलीस तरी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. अरे आणलीस तरी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. अरे आणलीस तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. दुसरा मुद्दा म्हणून सांगतो शाहीर विषय काय आहे तुमची गाणी सुंदरच आहेत. मी तुम्हाला त्याच्याबद्दल नावच ठेवत नाही कारण
माझ्यासोबतची गायलेली जेवढी जेवढी गाणी आहे शाहीर, त्या गाण्याचं पहिला कौतुक करणारा शाहीर राजेश भाऊ आहे. बाकीच्यानी तुम्हाला लय नावा बघा ठेवलेत, पण तुमच्या गाण्याचं कौतुक करणारा शाहीर, पहिला शाहीर मीच आहे बुवा. कारण तुमची गाणी जी गायली होती साली माझ्यासोबतच फेमस झालेली आहेत. आणि म्हणून पुढचा विषय शाहीरांना एक ठोका अजून टाकतो दुसरा. आणि या ठिकाणी माझ्या आयोजकांचा एक विषय आहे, एक फरमाईश आलेली आहे, ती घेतो आणि माझी बारी या ठिकाणी संपवते. किती अजून मिनिटं बाकी आहे? 10 वाढवा, 5 नको. हा तुम्ही नाइंसाफी करता वाहिलंय. मगाशी पण तिकडनं मला मोबाईल दाखवता, नुसती सगळी पलापल झाली सगळी. म्हणजे असं वाटतं की गाडीतनं उतरतोय कधी आणि दुसरी गाडी धरतोय कधी. काय झालं हे वनवास? असू द्या म्हणून सांगतोय. चोंडा बदला बघू वरचा. म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात, हो मला अटक करा हो गुन्ह्यात. विषय कसा आहे बघा मंदिर माऊली. हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. अहो हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. हाई रंगाना हा काळा सावळा. मग अशी पण म्हटलं ना, है ना? काय म्हटलं? काला आहे पण दिलवाला आहे. अरे हम काले हुआ तो क्या हुआ दिलवाले है, आम्ही लांबोऱ्यांचे खांडोली करणे वाले. असं द्या. मग अशी पण म्हटलं काला आहे पण माणूस कसा आहे, मनाला लय चांगला आहे. कोलाप त्यानं आपली बारी एकदा होऊ द्या दोघांची, काय होईल तो जाईल. शा बागदी टाकू पिसा काढून एकामेकाची. म्हणून निघावले क्रिकेट संघ नारुवे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. म्हणून म्हणतोय विषय काय तो माऊली नोंद कावळ्याचा. दशरथ राजाचे जेव्हा पिंडदान सीतामाईनं केलं तेव्हा हे प्रभू रामचंद्राला पटलं नाही. त्या म्हणून त्याची साक्ष द्यायला एका कावळ्यानं सांगितलं. कोणी? सीतामाईनं. विषय कसा आणला बघा. हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. हाई रंगानं काळा सावळा, हाई रंगानं काळा सावळा. लय हारामी हा डोमकावळा, हाई रंगानं काळा सावळा. लय हारामी हा डोमकावळा. उगाच का तू मारलीस थाप, सीतामाईला दिलाय शाप. आता तुला नाही होणार माप, शापानं तुझं हे होतील पाप. नाही मिळणार मान तू खाशील घाण, नाही मिळणार मान तू खाशील घाण. याच्या धरून नाड्या आवळा. हाई रंगानं काळा सावळा, हाई रंगानं काळा सावळा. लय हारामी हा डोमकावळा, रंगानं काळा सावळा. लय हारामी हा डोमकावळा. हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. पुढचा विषय घेतोय आणि या ठिकाणी बारी माझी संपवतोय. विषय काय आहे बघाशी मित्रांनो. बक्षीस आलेला आहे या ठिकाणी अभय सहस्त्रबुद्धे यांचे शिष्य सन्मान्य विक्रमदादा जोगले दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलंय. म्हणून शाहीर विषय बघा. म्हणजे एक चांगला विषय की शाहीर यांनी शेवटचा एक मुद्दा ठेवला. नाव सांग बाबू. सोहम संदेश गोरले. शाबास. आणि म्हणून बक्षीस आलेला आहे सदाशिव गोरिले यांचा नातू सोहम संदेश गोरिले दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे विजय जाधव दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो शेवटचा मुद्दा शाहिराने ठेवला. अतिशय सुंदर मुद्दा होता. कारण विषय काय आहे मित्रांनो, शाहीर मागाशी म्हणाले ती पिढी होती, आजही ती पिढी नाही असं म्हणत नाही. पण विषय काय माहितीये, जे अविवाहित आहेत,
ज्यांचं लग्न झालेलं नाही. काही पोरं अशी म्हणतात की सर डोक्यावरचं केस गेलं पण अजून पोरगी भेटत नाही. शाप टाकला पडू दे. काय म्हणतोय, ज्यांच्या पडल्या त्यांनी वरनं हात नका फिरू. पण मी काय म्हणतोय, शाप डोक्याची केसा शाप जाऊ देत. मुलींसाठी पण सांगतोय, माझ्या माता बहिणींसाठी पण सांगतोय, निश्चित लग्नाचं वय होऊन जाऊ देत, पण आयुष्याचा जोडीदार हा चांगला निवडा. नाहीतर विषय काय, जर मनाविरुद्ध एखाद्याचं लग्न झालं तर संसाराची गाठ मात्र ही एकदाच बांधलेली असते, पण साला त्या सरणावर झोपेपर्यंत माणसाला कॉम्प्रोमाइज करावी लागते. हे वास्तव आहे. आणि म्हणून घटस्फोट होतात ना, शाहिराने सुंदरच मुद्दा मांडला. घटस्फोट जे होतात ना मित्रांनो, त्याचं खरं कारणच हे आहे. विषय काय बघा, एखादा माणूस दिवसाला 200 रुपये कमवून आणणार असू द्या, एखादा दारू पिऊन गटारात पडणार असू द्या, पण साला त्याची बायको त्याला कधी सोडून जात नाही. पण शिकले सवरलेली बायको मात्र त्याला दुसऱ्या वर्षात सोडून जाते. हा इतिहास आहे या कलियुगाचा. बेवड्याची बायको कधीच त्याला सोडून जात नाही, कारण तिला माहिती कसा बसा असू दे, 2 पोरांची आई मी आहे, भले बाप एवढा निघालाय पण माझ्या पोरांचं पालन पोषण मला करायचंय. लाजेपोटी नवऱ्यासोबत संसार करते, पण शिकली सवरलेली, मी कोणाला दोष नाही देत, पण सध्याची शिकली सवरलेली पिढी, तुम्ही आम्ही सर्व त्याच्यात आलो. 2025 ला लग्न झालं, 26 साला घटस्फोट होतो. डिवोर्स, एवढे डिवोर्स वाईट आले. म्हणून म्हणतोय विषय काय आहे, शाहीर सुंदर मुद्दा मांडला. आणि म्हणून एक मुद्दा गातोय माझ्या आजच्या यजमानासाठी. म्हणून म्हणायचं, ऐका विषय, तोंडा तोच राहू द्या वरचा. हा, म्हणून वर्ष आहे 3रं, सामना आहे 3 वर्षातला 4था. 40 सामने हाऊसफुल, पुढचा 27 येईल. माहिती नाही बुवा समोर या रंगमंचावरती कोण असेल, पण खात्री देतो तोही सामना हाऊसफुल असेल. म्हणून म्हणतोय माझ्या युट्यूबर साठी, माझ्या या भावांसाठी. म्हणून म्हणायचं, यांच्या नियोजना समोर, अहो यांच्या नियोजना समोर भले भले ही झालेत गार. यांच्या नियोजना समोर भले भले ही झालेत गार. अशी आहेत लई हुशार, ओ चंदन, अरे अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा. अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. शो हाऊसफुल झाला हो, हाऊसफुल झाला हो, हाऊसफुल झाला हो. आपल्या कोकणची ही कला हो, गावागावात घेऊन गेला हो, गावागावात घेऊन गेला हो, गावागावात घेऊन गेला हो. एकमेकाच्या विचारानं परिश्रम केले अपार. एकमेकाच्या विचारानं परिश्रम केले अपार. अशी आहेत लई हुशार, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा. अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. त्यांच्या नियोजना समोर भले भले ही झालेत गार. त्यांच्या नियोजना समोर भले भले ही झालेत गार. अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. एक शेवटची फरमाईश एका मुकड्यामध्ये ठेवतो आणि माझी बारी या ठिकाणी संपवते. दादा कीबोर्ड हे पुन्हा लावा. एक फरमाईश आलेली आहे स्नेहा दळवी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. फरमाईश आलेली आहे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. किती दान नव्याने. आणि दुसरा मुद्दा शाहिरांच्या विषयाचा. शाहीर तुमचा जो विषय आहे आकडीचा आणि कोणीचा, निश्चित तुमच्या विषयाच्या मी शोधत आहे शाहीर. पण तुम्हाला आजही सांगतो, ज्या दिवशी माझ्याकडे देवांशी दर्शन रेवाळे आमच्या ताईच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक. आणि म्हणून शाहीर तुमच्या विषयाचे निश्चित मी शोधत आहे. ज्या दिवशी माझ्याकडे खात्रीनिशी तुमच्या विषयाचा पुरावा येईल, शाहीर या समाजाच्या साक्षीने तुमच्या विषयाचं उत्तर देईल. आणि मला खात्री आहे शाहीर की तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर मान्य कराल. आणि म्हणून फरमाईश आलेली आहे, म्हणायचं आहे काय. किती हाक द्यावी
तुझ्या किती थांबावे मी माझ्या किती द्यावी तुझ्या किती थांबावे मी माझ्या किती रडली जीवाने हसावे किती तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे किती तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. धन्यवाद. पुन्हा एकदा माझ्या या भावांना हॅट्स ऑफ करतो, त्यांना शाहीर मानाचा मुजरा करतो. या शाहिराला माझ्यावरती विश्वास ठेवून 3ऱ्या वर्षामध्ये 4थ्यांदा संधी दिली, तुमचे आभार मानतो. शाहिराला देखील त्यांच्या दुसऱ्या पिढीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहिरांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. शाहीर सुखी राहा, निरोगी राहा, ईश्वराने तुमच्या बुद्धीमध्ये अजून वाढ करू दे. तुम्ही शीघ्र कवी म्हणताय ना, 40-80 गाणी लिहा. तुम्हाला शुभेच्छा देतो. माझ्या सर्व रसिक राजाचे पुन्हा एकदा आभार मानतो. जी काही वेळी सेवा झाली असेल, तुमचाच लेखू समजून ही सेवा पदरात घ्याल अशी आशा बाळगतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं असा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज श्री